नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हायब्रंट गुजरात संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. संमेलनासाठी पंतप्रधान गांधीनगर इथे दाखल झाले असून रशिया आणि पोलंड या देशांच्या उपपंतप्रधानांशी दुपारी त्यांनी चर्चा केली. पंतप्रधानांच्या हस्ते वैश्विक व्यापार प्रदर्शनाचंही उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन 1.5 लाख चौरस मीटर परिसरात उभारण्यात आलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी भूमिपूजनही थोड्याच वेळापूर्वी झालं. यावेळी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते. बंगळुरू इथे सुरू असलेल्या प्रवासी भारतीय संमेलनाचा समारोप आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणाने होणार आहे. प्रवासी भारतीय दिवसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या हस्ते आज प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल या मुख्य संमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विमुद्रीकरणानंतर सीमाशुल्क वगळता सर्वच प्रकारच्या करसंग्रहात वाढ झाल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. नोव्हेंबर 2016च्या तुलनेत डिसेंबर 2016 मध्ये अप्रत्यक्ष करसंकलनात 12.8% वाढ झाली असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं. डिसेंबर महिन्यात केंद्रीय अबकारी कर संकलनात 31.6% वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. सेवाकर संकलनातही वाढ झाली असून बहुतांश राज्यांच्या व्हॅट अर्थात मूल्यवर्धित करसंकलनातही वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जम्मू काश्मीरमधल्या अखनूर क्षेत्रातल्या बटाल परिसरात GREF अर्थात जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सच्या छावणीवर आज पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात छावणीमध्ये काम करणारे 3 कामगार मृत्युमुखी पडले असून हल्लेखोर दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाहतुकीचे नियम अधिक कडक करणारे मोटार वाहन सुधारणा विधेयक मांडण्याचा प्रयत्न सरकार करेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. नवी दिल्ली इथे रस्ते सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ आज त्यांनी केला. विधेयक सध्या संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे असून ते प्राप्त झाल्यावर लगेचच ते सादर करण्याचा प्रयत्न करू असं ते म्हणाले. आगामी काही दिवसात ग्रामीण भागात वाहन चालक प्रशिक्षण केंद्र मोठ्या प्रमाणावर उघडण्यात येतील असंही गडकरी यांनी सांगितलं. यावेळी झालेल्या पदफेरीत गडकरींसह नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि गृहराज्यमंत्री हंसराज अहिर सहभागी झाले होते. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही आजपासून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या गांधी चौकात झालेल्या कार्यक्रमात गडचिरोलीचे अप्पर जिल्हाधिकारी जितेंद्र आव्हाड आणि अधिकारी उपस्थित होते. वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी यासाठी रॅली यावेळी काढण्यात आली. राज्यात निरनिराळ्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मूळ भाडेकरूंचं पुनर्वसन करून आहे त्याच ठिकाणी त्यांना सदनिका देण्यासंदर्भात धोरण ठरवण्यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय अशा शिबिरांमध्ये राहणाऱ्या अनधिकृत रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेतून सदनिका देण्याबाबतही ही उपसमिती धोरण ठरवणार आहे. राज्यातल्या सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्था किंवा राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्याकडून 5 वर्ष मुदतीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज शासनाकडून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने अधिनियमात सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश काढायला आजच्या मंत्री तज्ज्ञ सदस्य आणि महसूल विभागातले 6 सदस्य अशी राहणार आहे. नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या सर्व म्हणजे 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले असून नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक, उमरेड, सावनेर आणि खापा या 4 नगरपरिषदांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. कळमेश्वर इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तर मोहपा इथे काँग्रेसची सरशी झाली आहे. नरखेड नगरपरिषदेत विदर्भ माझा पक्षाने बाजी मारली. रामटेक इथे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले. दिलीप देशमुख तर कळमेश्वर इथे स्मृती इखार, सावनेर इथे रेखा मोवाडे, खापा इथे प्रियंका मोहिते, उमरेड इथे विजयलक्ष्मी भदोरिया यांनी नगराध्यक्ष पदाचा मान मिळवला आहे. मोहपा इथे काँग्रेसच्या शोभा कौटकर,
नरखेड इथे नगरविकास आघाडीचे अभिजित गुप्ता, काटोल इथे विदर्भ माझा पक्षाचे वैशाली ठाकूर नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले आहेत। गोंदिया जिल्ह्यातल्या गोंदिया नगर परिषदेत भाजपचे अशोक इंगळे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत। इथे भाजपचे सर्वाधिक 18 नगरसेवक निवडून आले आहेत। तिरोडा इथे भाजपच्या सोनाली देशपांडे नगराध्यक्षपदी निवडून आल्या, तर सर्वाधिक 9 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।